आईस्क्रीम खायला प्रत्येकालाच आवडत असते, त्यातच काहीतरी वेगळं मिळत असेल तर नक्कीच त्या ठिकाणी गर्दी देखील होत असते। कोल्हापुरातही अशाच प्रकारचे एक वेगळं आईस्क्रीम गेल्या 4 वर्षांपासून मिळत आहे। हे आईस्क्रीम सेंटर चालवणाऱ्या मुलीने अनेक अडचणींवर मात करत आपला हा व्यवसाय यशस्वी बनवून दाखवलाय। मात्र इथे मिळणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण आईस्क्रीममुळेच दूरदूरवरून खवय्ये या ठिकाणी आईस्क्रीमची चव चाखण्यासाठी येत असतात। शर्वरी मानगावेने कोल्हापूरच्या खासबाग मैदान परिसरात लाईव्ह आईस्क्रीमचा व्यवसाय सुरू केला होता। परिस्थितीवर मात करण्यासाठी शिक्षण सोडून सुरू केलेला हा आईस्क्रीमचा व्यवसाय शर्वरीने एकटीने मोठा केलाय। या आईस्क्रीम सेंटरची खासियत म्हणजे या ठिकाणी खवय्यांना त्यांच्या समोरच रोलिंग मशीनवर आईस्क्रीम बनवून दिले जाते। पश्चिम महाराष्ट्रातील अशा प्रकारचे हे पहिलेच अनोखे आईस्क्रीम सेंटर असल्याने 2019 पासून या ठिकाणची क्रेज वाढत गेली असल्याचे शर्वरी सांगते। राहायला मी मंगळवार पेठ कोळेकर तिकटी कोल्हापूर। माझं खासबाग खाऊ गल्लीमध्ये छोटासा व्यवसाय आहे आईस्क्रीमचा, लाईव्ह आईस्क्रीमचा। पश्चिम महाराष्ट्रातलं माझं पहिलं आउटलेट आहे। त्याची सुरुवात मी 2019ला केली, तर प्रतिसाद चांगला आहे। 4 वर्ष झाली मी सक्सेसफुली आत्ता इथं बिझनेस करत आहे। तर टेम्पो चालवण्यापासून सगळं मीच करते। माझं शिक्षण हे जेमतेम आहे, 10वी झाले। मी रेसलर होते, माझं नॅशनल झाले, पण घरच्या परिस्थितीमुळं मला व्यवसाय करावा लागला। तर सुरुवातीला खूप त्रास झाला बऱ्यापैकी, म्हणजे इथं मला जागा मिळण्यापासून बऱ्यापैकी सगळे त्रास भरपूर झाला मला इथं। तर हा एवढा त्रास घेत आता मी इथं चालू आहे माझा आईस्क्रीम। तर हा आईस्क्रीमचा पूर्ण सेटअप उभारण्यासाठी तिच्या मित्रपरिवाराकडूनच मदत मिळाली होती, असे देखील शर्वरीने सांगितलंय। माझं इथं हे म्हणजे आईस्क्रीमचं ज्यावेळी आम्ही चालू करत होतो त्यावेळी एवढी परिस्थिती नव्हती की आपण काय तर भांडवल आपण घालावं म्हणून। तर मित्रमैत्रिणी जोडलेली जी जिवलग माणसं होती त्यांनी मदत केली, हा सेटअप उभा करून दिला आम्हाला। मी स्वतःच्या पायावर त्यांच्यामुळं उभी झाली। खरं तर त्यांचंच क्रेडिट आहे यात। आईस्क्रीम म्हणलं तर लाईव्ह आईस्क्रीम आहे, तुम्हाला सर्दी खोकला होणार नाही किंवा तुम्हाला बाधणार नाही। फ्रूट आणि दूध आणि जो तुमचा फ्लेवर असेल तो तुमच्या समोरच तयार होते आईस्क्रीम। त्यात तुम्हाला पेस्ट्री केकचं, गाजर हलव्याचं आईस्क्रीम मिळते, परत केकचं, गाजर हलवा, पुरणपोळी, आणि रोज चेंज असतात फ्लेवर, तोच नसतो फ्लेवर। त्यामुळे तुम्ही कधी आला तरी तुम्हाला वेगवेगळेच आईस्क्रीम खायला मिळणार। फ्लेवर तरी 20-25 फ्लेवर आहेत आपल्याकडं। आणि इथं खासबाग खाऊ गल्लीमध्ये संध्याकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत चालू असते। 50 ते 60 रुपये असं आहे। 50 रुपयापासून स्टार्ट होते, 50 आणि 60 रुपये 2 रेंज आहेत आपल्याकडे आईस्क्रीमची। आलेला ग्राहक या अनोख्या आईस्क्रीम बरोबरच शर्वरीच्या कष्टाचे देखील कौतुक केल्याशिवाय राहत नाही। लोकल 18 साठी साई प्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।